हॅलो. लग्न म्हणाले की 5 महिन्या अगोदरपासूनच तयारी सुरू होते सर्वांच्या घरामध्ये. पण आमच्या घरामध्ये आहे लग्न 5 दिवसावर. म्हणजे आज आहे 24 तारीख, 30 तारखेला हळद आहे आणि 2 तारखेला लग्न आहे. सो मोजून आजचा दिवस सोडला तर फक्त 5च दिवस आहे फंक्शनसाठी आणि अजून आमची काहीच तयारी झालेली नाही आहे. सो बघूयात आपण 5 ते 6 दिवसांमध्ये कशी तयारी करतो आहे आपण आणि कसं का होतं आहे. सो ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल बिकॉज ॲज अ सून म्हणून मी फर्स्ट टाईम एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणार आहे. लग्नाच्या अगोदर मम्मीच्या घरी होती त्यावेळेस अशी कोणतेच कामं मी करत नव्हती बिकॉज मम्मी माझी नेहमी बोलायची कामं करायला जाते आणि कामं वाढून बसते. सो मी फक्त वहिनीला आणि मम्मीला हेल्प करायचे आणि आता इथे ॲज अ सून म्हणून सगळे कामं सगळे जबाबदाऱ्या माझ्यावर पण आहेत. सो मी कशा पद्धतीने त्या टॅकल करते, कशा पद्धतीने मी त्या सर्व हँडल करते, ही सर्व जर्नी मी तुमच्यासोबत मस्त अशी शेअर करेल. आवडेल मला शेअर करायला. सो जेवढे जास्तीत जास्त मी व्हिडिओ काढता येईल सगळं तुम्हाला दाखवता येईल मी प्रयत्न करेल. पण कामामध्ये असल्यामुळे माहीत नाही किती करू शकते किती नाही. सो जे काही शेअर करता येईल मी तुमच्याशी शेअर करेल. बघूयात आपण कसं होतं ते, कसं आमचं लग्न पार पडते ते. सो स्टे ट्यून. सर्व कुटुंबियांना माझा सविनय जय भीम. आपण सर्व जाणतच आहात की 2 तारखेला म्हणजे आपल्या सर्वांचे जे कोणते ज्यांच्या कोणत्या नात्यातले व्यक्ती आहेत, म्हणजे माझे तर काकाच लागतात ते भेगराज बबन लोखंडे यांचं 2 तारखेला लग्न सोहळा आहे आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे अशी आपल्या प्रत्येक घरातल्यांची अपेक्षा आहे. तर लग्नासाठी आपण उपस्थित राहावं ही फक्त आमचीच नाही तर आपल्या पूर्ण लोखंडे कुटुंबियांची अपेक्षा असली पाहिजे आणि तितक्याच आनंदाने तुम्ही लग्नाला आले पाहिजे. आणि आता सध्या तर पेंटिंगची कामं काही म्हणजे स्टार्ट ऑलमोस्ट आजपासून होत आहेत आणि पूर्णपणे 29 पर्यंत ती कम्प्लीट होतील हे आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि घर आपलं पूर्णपणे ब्युटिफुली सजवणार आहे. त्यामुळे सर्वांना मी पुन्हा एकदा माझ्या काकांच्या लग्नाला आनंदाने उपस्थित राहावं यासाठी अशी मी अपेक्षा ठेवतो. आय होप दॅट एव्हरीवन विल बी प्रेझेंट ऑन माय अंकल्स मॅरेज फंक्शन्स. थँक्यू. एक पाय पुढे, हे बघ, एक पाय पुढे. कलरवाला तर आज काही आलेला नाही आहे. सो विचार केला की मी सगळे कपडे कपाटामध्ये जरा व्यवस्थित नीट करून ठेवते. सगळा पसारा झालेला, कपाट सगळं जास्त व्यस्त झालेलं. सो आज विचार करते की ते सगळे कपडे व्यवस्थित कपाटामध्ये ठेवते.